तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर आज आपण व्हेजिटेबल उपमाची रेसिपी बघणार आहोत. एक कढई घ्यावी व त्यामध्ये पुरेसे तेल घालावे. तेल चांगले गरम झाल्यावर फोडणीचे साहित्य करावे. जसे मोहरी घालून घ्यावी. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतर जिरे व सुद्धा घालून घ्यावे. जिरे चांगले खरपूस भाजले गेले पाहिजेत व तीळसुद्धा घालून घ्यावी. हे सर्व झाल्यानंतर उडदाची डाळ घालावी व चांगले भाजून घ्यावी. बारीक चिरलेला कांदा, 4 मिरच्या, थोडेसे हिरवे वाटाणे व एक बारीक चिरलेले गाजराचे तुकडे घालून घ्यावे. कढीपत्ता, खमंग चवीसाठी घालावे. हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्यावी. हे सर्व मिश्रण परतल्यानंतर 1 वाटी रवा घ्यावा. हा रवा चांगला भाजून घेतलेला गेलेला आहे. तर 1 वाटी रवा घातल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे व चांगल्या पद्धतीने परतून घ्यावे. तसेच थोडीशी हळद घालावी आपल्याला हवे असेल तेवढी व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावे. परत सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे. तर ह्या रव्याला हळदीचा चांगला पिवळा कलर आलेला आहे. सो अशाप्रमाणे आपली भाजक्या उपीट तयार झालेला आहे. तर 1 वाटी रव्यासाठी आपण 3 वाटी पाणी गरम करून घेतलेले आहे. तर हे पाणी कढईमध्ये घालून घ्यावे. अशाप्रमाणे हे सर्व जिन्नस एकत्र पद्धतीने परतून घ्यावे. तर रवा हा चांगल्या पद्धतीने शिजला गेलेला आहे व आपला गरमागरम व्हेजिटेबल उपम्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर एक प्लेटर घ्यावे व त्याच्यामध्ये हे गरमागरम उपीट सर्व करावे.